तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आणि त्यांचा सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून उपस्थित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका तसेच ऑनलाईन ऐकणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. मागच्या वेळेस आपण ग्रंथ आणला नव्हता म्हणून मी तसंच विवेचन केलं होतं, कारण कुठल्याही ग्रंथावरती विवेचन करताना मागच्याच वेळेस मी सांगितलं होतं की ग्रंथाचे शब्दावरती विवेचन करावं आणि बिना ग्रंथाचं विवेचन केलं तर कुठल्या तरी एखादा आपल्या मनातला शब्द जातो आणि म्हणून विवेचन हे ग्रंथाला धरूनच असावं, अनुरूपण त्याचं करायचं. कारण हे ग्रंथ कुणीतरी ऐऱ्यागैऱ्याने लिहिलेले नाहीत, ते बाबासाहेबाचे ग्रंथ आहेत आणि बाबासाहेबाचे ग्रंथ हे शोध निबंध आहेत की शोध घेतलेला आहे, त्याला कुठेही अतिशयोक्ती केलेली नाही किंवा मनाच्या गपही हाकलेल्या नाहीत, ते प्रमाणबद्ध त्याला पुरावे देऊन सिद्ध केलेली कारण आहेत. म्हणून ह्या ग्रंथाकडे आपण तेवढ्याच पवित्र हेतूने बघितलं पाहिजे आणि तेवढ्याच पवित्र हेतूने तो वाचलाही पाहिजे. कारण याच्यामध्ये बाबासाहेबाला समाजाला डोळस बनवण्याकरता ही ग्रंथ लिहिली. काही ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिली त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना डोळस करण्याकरता, आणि पर्टिक्युलरली ही तीन जी ग्रंथ आहेत, बाकी तर खूप मोठी ग्रंथसंपदा बाबासाहेबाची आहे, पण बाबासाहेब स्वतःही म्हटले होते की तुम्हाला जर खरं धम्माचं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर बुद्धाच्या धम्माच्या तत्वज्ञानाची माझी ही 3 पुस्तकाची मालिका अवश्य बुद्ध धर्मीयांनी वाचली पाहिजे. आणि त्यानुसारच आपण बाबासाहेबाच्या त्या म्हणण्यानुसार मागच्या वर्षावासामध्ये आपण बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाचं पठण केलं. त्याच्याबरोबरच आपण मिलिंद प्रश्नही वाचत होतो मागच्या वर्षावासालाही. मध्यंतरी आपण मिलिंद प्रश्नाची मालिका ही दर रविवारी चालू केली आणि आता ह्या वर्षावासामध्ये आपण क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचत आहोत. मी असो चाहे नसो पुढच्या वर्षावासामध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ या विहारात व्हावा अशी माझी इच्छा आहे. कुणालाही बोलवा, कुणी असा, आपण असो किंवा नसो, तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या 3ही पुस्तकाची मालिका तुमच्याकडे संग्रहित होईल. आणि मग ज्यांना कोणाही जर त्याचा रेफरन्स बघायचा असेल तर आताही तुमच्या साकेत बुद्ध विहाराला रेफरन्स म्हणून बघितल्या जातं बऱ्याच ठिकाणी. कारण तुम्ही जर आता गेलात मिलिंद प्रश्न किंवा बुद्ध आणि धम्म ह्या ग्रंथ तुम्हाला ऐकायचं केलं तर 3ऱ्या-4थ्या नंबरवरती तुमचं साकेत बुद्ध विहार येतं, म्हणजे रेफरन्स म्हणून बघितल्या जातं. कारण काय होतं की त्याला लाईक किती आल्या, किती लोकांनी बघितलं, आणि त्याच्यानुसार मग ते गुगल त्याच्यावर टाकत असतं की याला विश्वसनीयता आहे, इथल्या ऐकणाऱ्या लोकांची विश्वसनीयता आहे आणि ज्यांनी कोणी निरूपण केलंय त्याची विश्वसनीयता आहे. म्हणून पुढच्या वर्षावासामध्ये मी असो किंवा नसो, जे कोणी भिक्षू येतील किंवा तुमच्यातूनही कोणी वाचेल, तशी माझी इच्छा आहे की पुढच्या वर्षावासामध्ये तुम्ही भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ वाचावा. मागच्या शनिवारी आपण ग्रंथ नसल्यामुळे मी माझं विवेचन केलं होतं, तर त्या विवेचनाचं मी ते वाचल्यानुसार ते सोडून देत नाही. आता आपण हे प्रकरणापासून सुरुवात करू. मागचं प्रकरण होतं कुटुंबाचं नीतिशास्त्र, ते प्रकरण आपलं संपलं. आजचं प्रकरण आहे भगवद्गीतेवरील निबंध, प्रतिक्रांतीचे तात्विक समर्थन. मी कालच जसं डिक्लेअर केलं की गीता लिहिण्याचं, गीता बाबासाहेब त्याला काय म्हणतात, भगवद्गीता एक निबंध आहे. बाबासाहेबांनी त्या चॅप्टरलाच काय नाव दिलंय, निबंध आहे. मग निबंध आहे तर तो कुणीतरी लिहिलेला असणार ना. की इथं जसं सांगितलंय की भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, बाबासाहेब ते मानायला तयार नाही. बाबासाहेब काय म्हणतात, तो एक निबंध लिहिला. आणि जसे निबंध किंवा कादंबरी किंवा नाटकामध्ये जसे पात्र असतात तसे याच्यामधले ते पात्र आहेत. पण ते कशाकरता निर्माण केलं तर प्रतिक्रांतीला समर्थन देण्याकरता गीतेची
निर्मिती केलेली आहे. बाबासाहेबांनी हेडिंग मध्येच ते लिहिलेलं आहे, कृष्ण आणि त्याची गीता. आता आज आपण बघू बाबासाहेबांनी ह्या प्रकरणामध्ये नेमकं काय केलेलं आहे. तर बाबासाहेब ह्या प्रकरणामध्ये समजून घेण्याकरता मी सांगतो तुम्हाला की बाबासाहेबांनी जो सिक्वेन्स दिलेला आहे आपल्याला ग्रंथ समजला, मी वेळोवेळी सांगितलं की ग्रंथ समजून घेताना सिक्वेन्स डोक्यात ठेवा, नाही तर ग्रंथ समजणार नाहीत. बाबासाहेबांनी पहिलंच प्रकरण तुम्हाला कालावधी दिलेला आहे, म्हणून ग्रंथ ऐकताना नेहमी डोक्याच्या एका कोपऱ्यामध्ये तुमच्या बाजूच्या असलं पाहिजे की ही जी गीता आहे बुद्ध काळाच्या नंतरची आहे, अगोदरची नाही. मग मध्ये कसंही विवेचन आलं तर त्याच्यात रमून जायचं नाहीये, कारण ही गीता कधीची आहे तर बुद्ध काळाच्या नंतर निर्माण केलेली, बुद्ध काळाच्या अगोदर नाहीये. प्राचीन भारतीय वाङ्मयात भगवद्गीतेला काय स्थान आहे? ख्रिश्चन धर्माचा जसा बायबल हा ग्रंथ जसा हिंदू धर्माचा तो धर्मग्रंथ आहे का? हिंदू त्याला धर्मग्रंथ म्हणून मानतात, आणि जर तो धर्मग्रंथ असेल तर त्याची शिकवण तरी काय आहे, त्याचा उपदेश कोणासाठी आहे? या प्रश्नाला या विषयाच्या अभ्यासक विद्यार्थ्यांनी वेगवेगळी मते व्यक्त केलेली आहेत. कोण म्हणतो हा बोहर्निस म्हणतो. बाबासाहेबांनी पहिल्याच एका तत्वव्यात्याचं हे दिलं की बाबासाहेब म्हणतात की जसा बायबल हा ख्रिश्चनाचा धर्मग्रंथ आहे. आता नेमकं काय असतं की धम्म किंवा धर्म जर म्हटला तर धर्माला एक संस्थापक लागतो. कुठल्याही धर्माला जर धर्म असेल तर धर्माला एक संस्थापक लागतो. ख्रिश्चनाच्या धर्माचा संस्थापक येशू मसीह आहेत, आणि मग धर्माचा संस्थापक आला की त्या धर्माचा एक पवित्र ग्रंथ लागतो. तर त्यांचं बायबल दोन आहेत, ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट असं बायबलला म्हटलं जातं. परंतु बायबल हा त्यांचा धम्म ग्रंथ आहे, त्याला ते पवित्र मानतात. तसंच आता मुस्लिम धर्म घेतला तर मुस्लिम धर्माचा संस्थापक कोण आहे तर मोहम्मद, त्यांना म्हणतात, ते लाख म्हणतात की तो शेवटचा प्रेषित आहे, अल्लाचा प्रेषित आहे. पण त्यांचा तो प्रेषित तोच इस्लाम धर्माचा संस्थापक आहे, आणि इस्लाम धर्माचा संस्थापक असता असताच त्यांचा कुराण नावाचा हा ग्रंथ पवित्र ग्रंथ आहे. तसं बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्माला कोणी संस्थापक आहे का तर नाही, कुणीही संस्थापक नाहीये. हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्थापकही नाही, आणि म्हणून त्यांचा पवित्र नावाचा एखादा ग्रंथही नाही. जर गीता पवित्र ग्रंथ म्हणावी तर गीता हे उपग्रंथ आहे, तो महाभारतामध्ये असलेला एक निबंध आहे, बाबासाहेब त्याला म्हणतात. पण आपण त्याच्याही पुढे समजा बाबासाहेबांचं थोडा वेळ बाजूला ठेवलं तरी तो काही पवित्र ग्रंथ होऊ शकत नाही, कारण तो एका ग्रंथातला उपग्रंथ आहे. आता इथे आपण मग त्यालाही जर पवित्र ग्रंथ म्हटलं तर त्या ग्रंथाचा खरोखर सादर करता कोण आहे? तर जर तशा हिशोबाने बघितलं तर महाभारत कोणी लिहिलंय? त्यांच्या भाषेत व्यासाने. मग गीतेचाही लेखक कोण येऊ शकतो? व्यास आहे ना. लोक म्हणतात गीतेचा निर्माता कृष्ण आहे, बाबासाहेब म्हणतात याचा लेखक कोण आहे? व्यास आहे. आणि व्यासाच्या निर्मित गीतेमधलं हे कृष्ण नावाचं पात्र आहे, तो काही रचयिता नाही. रचयिता कोण आहे तर व्यास आहे. व्यासाने एक पात्र निर्माण केलं आणि त्या पात्राच्या तोंडी हे सगळे संवाद घातलेले आहेत. म्हणून बाबासाहेब म्हणतात की हिंदूच्या धर्मग्रंथामध्ये गीतेला धर्मग्रंथ म्हणता येत नाही. परत बाबासाहेब त्याच्या पुढे जातात की धम्मग्रंथ किंवा धार्मिक ग्रंथ हा त्या धर्माचं तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ असतो. मॅक्स मुलर म्हणतो की गीता ही जवळजवळ बऱ्याचशा धम्मग्रंथातून चोरलेली विधानं आहेत किंवा श्लोक आहेत. नुसते एकाच धर्मात मॅक्स मुलर एकाच्यात नाही. बाबासाहेब तर म्हणतात धम्मपदातली भ्रष्ट कॉपी आहे, पण मॅक्स मुलर नावाचा तो दार्शनिक आहे, तो म्हणतो की गीता ही 2-3 धम्मग्रंथातून घेतलेली कॉपी आहे, आणि म्हणून ती विरोधाभासी वाटते. गीता ही कुठेही सलग तत्वज्ञान सांगत नाही, ही विरोधाभासी वाटते. की एक श्लोकामध्ये एक सांगितलं तर दुसऱ्या अध्यायात दुसऱ्या श्लोकात त्यालाच विरोध केला जातो, आणि हे बाबासाहेब इथे बऱ्याच ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्याचीच उदाहरणं देताना बाबासाहेबांनी बऱ्याचशा
दार्शनिकाची उदाहरण त्याच्यामधला हाफकिन्स म्हणतो भगवद्गीतेमध्ये हिंदूच्या वाङ्मयाचे खास वैशिष्ट्य आहे, मोठेपण आहे, परंतु ते तर्क विसंगत असून तात्विक मत प्रणालीची त्यात सरमिसळ आहे. पहिलाच हाफकिन्स म्हणतो की हे याच्यामध्ये तत्वज्ञानही आहे, खूप मोठंही आहे, पण ते सगळं सरमिसळ आहे. ते कुठेतरी म्हणजे असं रेग्युलरली येत नाही, त्याच्यामध्ये इथून थोडं घेतलं तिथून थोडं घेतलं अशी सरमिसळ आहे असं हाफकिनचं म्हणणं आहे. तर दुसऱ्याचं उदाहरण देतात ते हॅट झुमन म्हणतो आमच्याकडे आमच्यापूर्वी म्हणजे गीतेच्या पूर्वी विष्णू पुराण या नावाचा अद्वैतवादी काव्य प्रकार होता. गार्गे म्हणतो काव्याचा हा प्रकार त्याचे स्वरूप व त्याची मांडणी सर्वार्थाने अस्तिकवादी व जबरदस्त आहे. मानवी नायकाच्या मालिकेत भगवान कृष्णाचा 4था क्रमांक लागतो. तो त्याचा उपदेश करीत असतो. स्वतःचे कर्तव्य बजावित असताना तो सर्व श्रोत्यावर मोहिनी टाकतो, छाप पाडतो. त्याच्यावर विश्वास श्रद्धा ठेवणाऱ्यावर त्याला शरण गेल्यावर तो प्रेम करतो व संपूर्ण काव्य प्रकारावर स्वतःचा ठसा निर्माण करतो. गारवे म्हणतो, गारवेचं म्हणणं काय आहे की कृष्ण हा मानवी मांडणीतला 4था पुरुष वाटतो. आता याला अगोदरचे 3 कुठले पुरुष म्हणायचे हे मलाही माहिती नाही, बाबासाहेबाला माहीत असते, पण बाबासाहेबांनी ते उल्लेख केला नाही म्हणून आपण त्याचा काही तसा तर्क किंवा अंदाज लावू शकत नाही. पण जेव्हा तो 4था म्हणतो तर याच्या अगोदरचे 3 वेगळ्या धर्मातलेच असले पाहिजे असा नक्की तर्क निघू शकतो. आणि मग तो म्हणतो की ह्या मालिकेत भगवान कृष्ण काय करतो तर सांगताना स्वतःची छाप सोडून जातो. त्याला आत्मस्तुती म्हणतात. कारण तुम्ही जरी आता वाचली की नाही मला माहिती नाही, कारण गीता मी वाचली आणि बऱ्याच वेळेस वाचली. गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन ह्या दोघांचा संवाद चालू असताना कृष्ण हा त्याच्यावरती छाप पाडतो प्रत्येक प्रकाराने की तू माझं का ऐकलं पाहिजे, तर ह्या सृष्टीचा निर्माता कोण आहे, मी आहे. आणि जर या सृष्टीचा निर्माताच मी आहे तर मग तू माझं ऐकलं पाहिजे. आणि मग त्याच्या पुढे बऱ्याचसा संवाद साधत असताना भगवान त्याला आमिषही दाखवतो. कृष्ण आमिष दाखवतो आणि आमिषाने नाही मानत तेव्हा भीती घालतो. इथे गारवे तोच म्हणतो की गीता निर्माण करताना हा 4था पुरुष आहे मानवी याच्यामधला, परंतु हा असा आहे की तो आपलीच आत्मस्तुती करतो, आपलीच छाप त्या काव्यावरती पाडतो आणि ते वधून घेता घेता तो कृष्ण अर्जुनाला तेच सांगतो की जे जे मला प्रिय आहे त्यांनाच फक्त खाली मी पावतो. म्हणून आपण कधीही बघा की हिंदू धर्मातला देव नवस केल्याशिवाय पावत नाही. यातलं सार आहे ते की जोपर्यंत तुम्ही नवस करत नाही किंवा त्या देवाला काहीतरी देत नाही, शेवटला ते भक्ती तरी मागतो की माझी भक्ती केल्याशिवाय मी कोणाला काही देत नाही. म्हणून त्या अर्जुनाला तो एवढी विशेषणं देतो की तू माझा प्रिय शिष्य आहेस, माझा सखा आहेस. बरेचशा त्या गीतेमध्ये त्याला एवढी उत्तर द्या, सखा आहे, मित्र आहे, भक्त आहे, आणि म्हणून मी तुला ही गीता सांगतोय. आणि हे सांगतो परत तिथे तेच आहे की 2-3 गोष्टी आहेत की गीतामध्ये काय केलं तर बाबासाहेब सांगतात की गीता दुसरं तिसरं काही नाही तर हिंसाचाराचं केलेलं समर्थन आहे. कारण भगवान बुद्धांनी शांतता सांगितली आणि अहिंसा सांगितलेली आहे. आता तुम्ही थोडासा विचार करा, कारण हाच प्रसंग सेम प्रसंग आहे. जर कोणाच्याही लक्षात आला तर सेम प्रसंग काय आहे की भगवान बुद्धाला त्या रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि एका बाजूला कोलिये उभे आहेत आणि एका बाजूला शाक्य उभे आहेत. प्रसंग कुरुक्षेत्रावर तोच आहे. एका बाजूला कौरव उभे आहेत आणि एका बाजूला पांडव उभे आहेत. प्रसंग तिथे रोहिणी नदी मध्ये आहे. तिथे कृष्ण अर्जुनाला घेऊन मध्ये आला. प्रतिक्रांती कुठे करायची, आणि तिथे भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, युद्ध नको आहे. काय म्हणतात भगवान बुद्ध, युद्धाने प्रश्न सुटणार नाहीये. का सुटणार नाही, तर कोलियेही तुमचे नातेवाईक आहे. कारण भगवान बुद्धाची आई आणि पत्नी कोणाची आहे, कोलिये वंशाची आहे. आणि भगवान बुद्ध तिथे सांगतात की हा प्रश्न युद्धाने संपणारा नाहीये. यांनी दुर्योधनाचं पात्र कुठे उभं केलंय, शाक्य ऐकायला तयार आहेत का, यांनी तेच घातलं ना दुर्योधनाच्या तोंडी की सुईच्या टोकावर मावेल एवढं पण देणार नाही. शाक्य काय म्हणतात, तुला कबूल नाही
तर मग जी शाक्याची अट आहे ती मान. एक तर ग्रहत्याग करून निघून जा किंवा मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा आहे. शाक्याच्या याच्यामध्ये 18 वर्षाचा मुलगा झाला तर त्यांनी सैन्यात भरती व्हावं ही शाक्याची अट आहे. आणि शाक्याने घेतलेल्या निर्णयाला विरोध करू नये. आणि विरोध जर करायचा झाला तर 2 अटी. एक तर त्यांनी घर सोडावं किंवा त्याच्या कुटुंबावरती बहिष्कार घालावा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आहे. आता तोच प्रसंग कृष्ण अर्जुनाला तिथे सांगायला लागला. अर्जुनाला काय सांगतोय? विकृत काय केलंय की पुढच्याला मार, त्यांच्या नावाचे शरीर मारणार आहेत फक्त खाली. इथे भगवान बुद्ध अहिंसा सांगतात की युद्ध करायचं नाही, तो मारायला उद्युक्त करतो. आणि त्याला जस्टिफिकेशन काय देतो की पुढचं फक्त शरीर मारणार आहे, आत्मा तर अमर आहे, त्या शरीरातून निघून गेला तरी. म्हणून बाबासाहेब सांगतात आपणही डोळ्यापुढे जर आणलं तर हुबेहूब तशाला तसाच प्रसंग उभा राहतो की नाही. रोहिणी नदीच्या पात्रामध्ये भगवान बुद्ध उभे आहेत, इकडे कृष्णाने अर्जुन उभा केलाय. त्या क्रांतीला प्रतिक्रांती. कारण भगवान बुद्धांनी युद्ध होऊ दिलं नाही. कृष्णाने एवढं मोठं महाभयंकर युद्ध घडवलं की रक्तपात एवढा झाला की त्याला अनुमान नाही. परत कल्पना विलासात जाऊ नका, हे घडलेलं नंतर फक्त लिहिलेलं आहे, घडलं नाहीये. प्रतिक्रांती अस्तित्वात आणण्याकरता हे फक्त लिहिल्या गेलं की तुमच्या डोक्यावरती बुमरांग. मग तुम्हाला ती चातुर्वर्ण्य पद्धती अस्तित्वात आणण्याकरता. अर्जुनालाच का सांगतो तर अर्जुन क्षत्रिय आहे, त्याला क्षत्रियाचं कर्म करायला सांगतो. म्हणून ही चातुर्वर्ण्याची पद्धत दृढ करण्याकरता भगवद्गीता नावाचा निबंध लिहिण्यात आला असं बाबासाहेब म्हणतात. त्याला दुसरं कुठलंही कारण नाही. आणि तो कृष्ण गारवेचं साक्ष काढतात बाबासाहेब की गारवे पण म्हणतो की कृष्ण स्वतःची छाप स्वतःवर पाडून घेतो, त्याच्यावरती आपला प्रभाव पाडतो आणि त्याला सांगतो की विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, सगळं व्यवस्थित होईल. भगवान बुद्धांनी तसं कुठलीही गोष्ट सांगितली नाही. भगवान बुद्ध लास्टपर्यंत आपल्या याच्यावरती ठाम आहेत आणि पुढचं युद्ध होऊ नये म्हणून स्वतःच ते ग्रहत्याग स्वीकारतात. कृष्णाने तसं केलेलं नाही. ग्रहत्यागाची भूमिका अर्जुनाने घेतलेली आहे. तो म्हणतो पुढचे भाऊ बाप याला मारल्यापेक्षा मी निघून जातो, पण याला ग्रहत्याग त्याने घेऊ दिला नाही. का तर तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाने लढलं पाहिजे. याचाच अर्थ की कृष्णाला चातुर्वर्ण्य पद्धती ही बळकट करायची होती. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की गीता निर्मितीचं पहिलं कारण काय तर चातुर्वर्ण्य पद्धतीला बळकट करण्याकरता. गीतेमध्ये असे अनेक श्लोक आहेत की ज्यांचा परस्पराशी संबंध जोडणे तसे सोपे नाही किंवा तशी एकात्मता साधण्याचा प्रयत्न केल्याचेही जाणवत नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास 7व्या अध्यायातील 16व्या श्लोकात कृष्ण आपल्या भक्ताचे 4 प्रकार करतो. त्यात ज्ञानी माणसाचा समावेश आहे. कृष्ण त्यांना म्हणतो ज्ञानी म्हणजे माझेच प्रतीक होय. अशी अत्युच्च आदराची भावना व्यक्त करण्याची कल्पना करणे फार कठीण आहे. तसेच 6व्या अध्यायातील 46व्या श्लोकात म्हटले आहे की भक्त हा केवळ तपस्वीपेक्षा श्रेष्ठ आहे असे नसून तो ज्ञानी माणसापेक्षाही श्रेष्ठ आहे. भाष्यकाराने ज्ञानी माणसाबद्दल पूर्वग्रहदूषित अर्थ काढला असून तो अमान्य करण्याचीच गरज आहे. काही शब्दाचे अर्थ तिखट मीठ लावून सांगण्यात आलेले आहेत, ते मला कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत. बाबासाहेब परत इथे म्हणतात की साक्ष देतात ते की कृष्ण 16व्या अध्यायात म्हणतो की 4 प्रकारची माणसं आहेत. भगवान बुद्धांनी 4 प्रकारची माणसं सांगितलेली आहेत. इथे कृष्ण म्हणतो 4 प्रकारची माणसं आहेत. त्या अध्यायात तो म्हणतो की सर्वात श्रेष्ठ हा ज्ञानी. बाबासाहेब म्हणतात पुढच्याच अध्यायात परत कृष्ण म्हणतो की ज्ञानी माणसापेक्षाही फक्त भक्त श्रेष्ठ आहे. बाबासाहेबाला दर्शवायचंय की त्याच्या 2 वाक्यात पण समानता नाही आहे. म्हणून त्या गीतेवरती विश्वास किती ठेवायचा आणि त्या कृष्णावरती विश्वास किती ठेवायचा. तो एका अध्यायात काय म्हणतो की ज्ञानी माणूस श्रेष्ठ आहे आणि दुसऱ्याच अध्यायात म्हणतो की ज्ञानी माणसापेक्षा भक्त श्रेष्ठ आहे. कारण भक्त हा माझ्यावर विश्वास ठेवतो, ज्ञानी माणूस तर्क काढतो. पहिल्या अध्यायात तो ज्ञानी माणसाला मार्क देतो, किंमत देतो, पण लगेच पुढच्या अध्यायात तो ज्ञानी माणसापेक्षा भक्ताला श्रेष्ठ सांगतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात की विश्वासपात्र व्यक्ती नाहीये. तो पहिल्या श्लोकाचा आणि दुसऱ्या श्लोकाचा एकाच पुस्तकामध्ये त्याच्या तत्वज्ञानामध्ये
फरक दिसतो. गीतेतील आणखी एका अध्यायात अध्याय 12 श्लोक 12 मध्ये ज्ञानावर सर्व लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. माझ्या मते अध्याय 7 श्लोक 16 हे पूर्णपणे विसंगत आहे. आणखी एक उदाहरण पहा. गीतेतील अध्याय 5 श्लोक 15 मध्ये म्हटले आहे की भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्य ग्रहण करीत नाही. याच अध्यायातील 24व्या श्लोकात कृष्ण म्हणतो, मी स्वतः परमेश्वर असून या यज्ञाचा उपभोक्ता आहे. बाबासाहेब परत इथे 2 श्लोकाचं देतात की एका श्लोकात तो काय म्हणतोय की मी कोणाचंही पाप पुण्य स्वीकारत नाही, आणि लगेच दुसऱ्या अध्यायात म्हणतात, कृष्ण म्हणतो की ह्या सगळ्या यज्ञाचा यजमान कोण आहे, तर मी आहे. म्हणजे तुमच्या पाप पुण्यालाही मी जबाबदार नाही, आणि दुसऱ्या याच्यात लगेच म्हणतो की जे काय करवतो ते मी करवतो. बाबासाहेब म्हणतात हेही मला पटत नाही. तर बुद्ध याच्यात नाही. आता मी काही काही निरूपण ह्या मधल्या ओळीचे करत असतो, कारण बुद्ध मी नेमकं तुम्हाला का सांगतोय, बाबासाहेबांची अपेक्षा काय आहे की मी यांना कृष्ण सांगितलं की बुद्ध यांना ऑटोमॅटिक माहिती आहे. बाबासाहेबाला काय माहिती की आमच्या लोकांनी अभ्यासात त्यांचे तर ग्रहित होतं बापडे की जर एवढे अनाडी लोक माझ्या पाठीमागे आले तर शिकले सवरलेल्या लोकांना किती माहिती होईल, म्हणून त्यांनी ते ग्रहित धरलेलं आहे आपल्याला की हा ग्रंथ समजताना मी जेव्हा कृष्ण सांगेल तेव्हा नेमका माझ्या लोकांच्या डोळ्यापुढे बुद्ध असेल. प्रतिक्रांती त्याचीच आहे. बाबासाहेबांचं पहिलंच वाक्य आहे ना की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून वैदिक धर्म म्हणजेच ब्राह्मण धर्म आणि बौद्ध धर्म याच्यातला संघर्ष आहे. मग जेव्हा बाबासाहेब ब्राह्मण धर्मातलं पात्र उभं करत असतील तेव्हा तुमच्या डोळ्यापुढे कोण उभं राहिलं पाहिजे, बुद्ध उभे राहिले पाहिजे ना. बुद्धाची ती, आणि बाबासाहेबांनी ते ग्रहित धरलेले. मला आता जास्त निरूपण का करावं लागतं की नाविलाजानं आम्हाला बुद्ध पण माहिती नाही आहेत, ते तोकडे आहेत. आणि मग ज्या चुकीच्या माहितीवरती प्रतिक्रांती समजून घेण्यात अर्थ नाही, ती चांगल्याच माहितीवरती. जसा मी तुम्हाला कुरुक्षेत्राचा प्रसंग उभा केला तसा मी तुम्हाला रोहिणीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण केला. तो रोहिणीच्या पाण्याचा प्रश्न क्रांती प्रतिक्रांतीमध्ये आहे का, पण बाबासाहेबाला तो अपेक्षित आहे, कारण त्याच्यावरतीची प्रतिक्रांती आहे. कारण बाबासाहेब काय म्हणतात की गीता ही बुद्ध काळाच्या नंतरची निर्मिती आहे, आणि बुद्ध काळाच्या निर्मितीनंतर कुठल्याही इतिहासात लिहिलंय का की कुरुक्षेत्रावर युद्ध झालं, कुरुक्षेत्र कुठे, याच्यावरचं खूप डिटेलमध्ये एक प्रोजेक्ट आहे. कुरुक्षेत्र कुठे, हरियाणामध्ये. आजही तुम्ही गेलात तर कुरुक्षेत्र कुठे, हरियाणामध्ये. किती एकराचा प्लॉट आहे तो, 10 ते 11 एकराचं. यांचं किती अक्षौहिणी सैन्य आहे दोघांकडे. तर त्या एका, त्याचं नाव आहे ना मला आता ते कोण संदर्भ दिलेला आहे त्याचा, तर तो म्हणतो एवढं सैन्य उभं राहायला कमीत कमी तुम्हाला कितीतरी योजना प्रदेश पाहिजे. तिथे किती आहे, 5 एकराचा. त्याच्यावर एका राज्याचंही सैन्य उभं राहू शकत नाही, जर इतिहास जरी आपण कम्पेअर करायचा म्हटला तरी. म्हणजे ह्या फेक गोष्टी आहेत. म्हणून कुठलाही कादंबरीकार काय करतो, त्याला कल्पनाविलास करायचा तर काही प्रसंग, आता समजा एखाद्याला कादंबरीच लिहायची तर त्याने औरंगाबादमध्ये एक नायक आणि नायिका उभी केली तर ते सत्य होईल का. औरंगाबाद शहर आहे पण त्याची नायक आणि नायिका काल्पनिक असतील ना, आणि म्हणून ते घडलंय असं काही मानायची गरज आहे का, काही गरज नाही. कारण काही काही त्यांचे तत्ववेद नाही, तत्ववेते आपल्याला एवढी भुरळ पाडतात की इंद्रप्रस्थ त्याच्यामध्ये आहे, आणि आजही इंद्रप्रस्थ नावाचं गाव आहे म्हणतात की नाही. म्हणून कुरुक्षेत्र महाभारतात आहे, आजही कुरुक्षेत्र आहे. लंका महाभारतात आहे, आजही लंका. त्यांनी वैतागून शिलोन नाव करून टाकलं. त्या ब्रह्मदेशानं वैतागले, ते ब्रह्मदेश म्हणतात, त्यांनी म्यानमार करून टाकलं. त्या लोकांना वाईट वाटलं. आम्हाला काही वाईट वाटत नाही, आम्ही आहोत तसे ठम्म आहोत. आम्हाला ह्या क्रांती आणि प्रतिक्रांती मधल्या ह्या ज्या गोष्टी आहेत बाबासाहेब जे लिहितात तर ग्रहित धरलेलं आहे की ते आपल्याला माहिती आहेत. कारण बाबासाहेबाला हा ग्रंथ जेव्हा केव्हा प्रकाशित होईल तेव्हा माझी जनता सुज्ञ झालेली असेल असं बाबासाहेबांनी ग्रहित धरलं होतं. आणि त्यांची अपेक्षा नव्हती की ते एवढ्या लवकर जातील म्हणून. कारण बाबासाहेबाला जर अजून 4 किंवा 5 वर्ष जरी भेटले असते तरी, कारण पहिली पिढी तर तयार झाली होती बाबासाहेबांच्या बरोबरची. बरेचसे बॅरिस्टर झाले होते, वकील झाले, त्यावेळेचे चांगली लोक होती ना. परंतु त्यांना
प्रशिक्षित करण्याकरता बाबासाहेबाच्या उंचीचा माणूस आपल्यामध्ये कुणीही राहिला नाही. जी काय जी होती ती कुरटी झुडपं होती. आणि म्हणून त्यांनी आपल्याला ना धम्म सांगितला, ना चळवळ सांगितली, ना संरक्षण सांगितलं. जे ते आपापल्या स्वार्थात मशगूल राहिले. आजही तेच होतं. दुःखाचं कारण तेच आहे की कुणी आज बंड करायला तयार नाही की आम्हाला सांगायला की नेमकं बाबासाहेबाला काय अपेक्षित होतं. कारण हे जे कोणी सत्य सांगायला जाईल तिथं बऱ्याचशा स्वार्थी लोकांच्या दुकानावरती प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून एखादा माणूस खरं सांगायला गेला तर त्याला पूर्ण जण बदनाम करायला मोकळे असतात. याच्यामध्येच नाही, प्रत्येक ठिकाणी. म्हणून एका तुकाराम मुंड्याच्या 12 वर्षात 13 बदल्या होतात. आपल्यातच नाहीये. जो कोणी माणूस सत्य सांगायला जातो हा धम्म आहे. सत्य सांगणाऱ्या माणसाला असत्यवाद्याचं मोठं वर्तुळ त्याला काम करू देत नाही. त्याच्याकरता आपल्याला फाउंडेशन तयार झालं पाहिजे. दही हंडी कोण फोडतो? वरचा एक माणूस फोडतो की नाही? त्याच्या बच्ची बात आहे का ती? कारण खाली मजबूत लोकांचं फाउंडेशन निर्माण करावं लागतं. 2 लोकांचा गटावरती, परत 5, 5वर 4, 4वर 3, 3वर 2 आणि नंतर 1 असतो. जे फाउंडेशन मजबूत असतं ते आपलं फाउंडेशन मजबूत झालं नाही. आणि ते फाउंडेशन मजबूत होण्याकरताच बाबासाहेबांनी हे ग्रंथ लिहिले होते की पायामध्ये कोण उभं राहील. आजही आम्हाला पायात उभं राहायची गरज आहे. आम्ही सरळ वरच्या शिखरावर जायला निघालो आणि म्हणून मग आमच्या हंड्या खाली कोसळतात. कारण फाउंडेशन खाली मजबूत नाहीये. ज्याला खांद्यावर घ्यायचं तर माझा खांदा मजबूत असायला पाहिजे. आमच्या खांद्यावर आम्ही प्रतिक्रांतीचे वाहतो. प्रतिक्रांती घेऊन आम्ही पळतो आहोत. क्रांती करता आमचे खांदे अजून तयार झाले नाही. बाबासाहेब तेच लिहितात की बाबासाहेब लिहितात की असुरी दैत्य लोकांचे वर्णन करताना कृष्णाने जी भाषा वापरली आहे ती मुळीच योग्य असे नाही. बाबासाहेब इथे परत हे करतात. आता परत बाबासाहेबाला काय अपेक्षित आहे? दैत्य, दानव, असुर याच्याकरता काय म्हणतात बाबासाहेब? कृष्णाने खूप वाईट भाषा वापरली. मग बाबासाहेबाला काय दर्शित करायचंय की असुर, दैत्य, राक्षस हे कोण आहेत? तर हे क्रांतीचे वायक आहेत. ते तुमचे पूर्वज आहेत. बाबासाहेबाला तो मोठा ग्रंथ तिथे लिहिता नाही आला. म्हणून आजही आम्ही अनावधानाने काय म्हणतो की दरवर्षी रावणाचा पुतळा जाळला जातो ना, काय म्हणून? राक्षस म्हणून. बाबासाहेब म्हणतात की कृष्णाने हे शब्द खूप वाईट तऱ्हेने वापरलेले आहेत. ऍक्च्युली बाबासाहेबाला तेच अपेक्षित करायचं की दैत्य झालं, दानव झालं, राक्षस झालं यांच्याकरता वाईट शब्द का वापरलेत तर ते क्रांतीचे जनक आहे. सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला की रावण कसा क्रांतीचा जनक आहे. रामाने त्याच्या बहिणीची विटंबना केली. का विटंबना केली? परत हे कुठे गेलेत? यांचा वनवास कुठे आहे? त्याच्या वनात. त्या वनाचा तो मालक आहे आणि त्या वनाच्या संरक्षणाकरता त्याने सुपर्णखाला ठेवलेला आहे. त्या वनाच्या संरक्षणाकरता कोणाला ठेवलेलं आहे? त्याने त्याच्या बहिणीला ठेवलेलं आहे. दुसरं एक आहे, वशिष्ठाची त्याच्यात कहाणी आहे. तिथे अहिरावण आणि महिरावण हे दोघं भाऊ त्याचे संरक्षण करायला आहे. त्या दोघांना आता तुम्ही विचार करा की आपल्या विहारामध्ये कोणी येऊन धुडगूस घालायला लागला, तुम्हाला आवडेल का? नाही आवडलं. त्याच पद्धतीने हे त्या सुपर्णकेच्या वनामध्ये जाऊन तिथली फळं, फुलं, कंद काय जे खात होते विनाशच करत होते ना. तिने तिच्या ड्युटीप्रमाणे त्यांना विचारणा केली. बिचारीला वाटलं की मी कुमारी आहे, याच्यातलं जर एखादा असेल चांगलं तर लग्न करू. आणि म्हणून ती लक्ष्मणाला विचारते की माझ्याशी लग्न कर. सोप्या भाषेत तो नाही म्हणून सांगू शकत होता की नाही? कारण मी होतं, लग्न झालेलं आहे बाबा, माझी बायको आहे तिकडे अयोध्येमध्ये, मी काही नाही करू शकत. पण तो खोटं बोलतो. तो म्हणतो मी नाही, पण तो माझा मोठा भाऊ आहे, तो करेल म्हणतो. ठीक आहे, त्याने स्पष्ट शब्दात सांगायला पाहिजे ना की बाजूला सीता आहे, ती माझी पत्नी आहे. संवाद आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर ते वाचलं ना तर एवढा चांगला संवाद आहे की ती सुपर्णका समजून सांगते की सीता आता म्हातारी दिसायला लागली.
रामायणात आहे, मी माझं नाही सांगत. त्या रामाला आपल्याकडून मोहित करण्याकरता ती सांगते की आता ती म्हातारी दिसायला लागली, मी अजून सुंदर आहे, जवान आहे. आता वाल्मिकीने असे शब्द घातले असतील का त्याच्यात? कारण त्याला ते सिद्ध करायचं आहे ना, की सुपर्णका खरोखर सुंदर आहे आणि तिच्यामध्ये अजून एक स्पेशालिटी आहे की ती रूप बदलू शकते. सीतेत ती क्वालिटी नाहीये. मग इथे रामाचं कर्तव्य काय असतं की बाबा ठीक आहे, म्हातारी असो कशी असो, माझी मला गोड आहे, तू जा बाबा, तुझ्या वनात राहतो, काही दिवस राहू दे आम्हाला. पण तो नाही, तो तिला विद्रूप करतो, तिचं स्तन आणि नाक कापतो. मग आता इथे विचार करा की त्या रावणाला तुम्ही राक्षस म्हणणार आहे, ती जंप करून त्या लंकेत जाते आणि त्या भावाचा धिक्कार करते. आणि नॅचरल आहे की भावाला राग येणं स्वाभाविक आहे, पण तरीही याच्या उपर तो त्याची नीतिमत्ता जाऊ देत नाही, तो सीतेला उचलून नेतो. तोही संवाद एवढा विचित्र आहे, तिथे त्यांनी दाखवलंय तो साधूच्या वेशात आलाय. आता तिथे असं सांगितलंय की जेव्हा शिवधनुष्य रामाने तोडलं तर ही सीता त्याच्याबरोबर गोट्या खेळल्यासारखी खेळत होती म्हणतात. आणि ते काही कोणाला पण ही हातात घेऊन खेळायची. मग आता साधा तर्क लावा की ते प्रत्येक राजाला न विचार उचलणारं शिवधनुष्य ही एका हातानं उचलत होती, मग हिला रावणालाच उचलून पटकायला काय झालं होतं? तर्क आहे की नाही? ते शिवधनुष्य कुठल्याही राजाला उचललं नाही. आता त्यावेळेचे खूप मोठे मोठे राज्य होते ते, त्यांना ते उचललं नाही. आणि ही म्हणे खेळायची त्याला हातात घेऊन, पळायची कोणीकडे, म्हणजे हिच्या अंगात ताकद तर भरपूर होती. मग तो आलेला रावण तिला उचलून का नाही आपटता आला? कुठेतरी खोटं असलं पाहिजे ना. तिथं आता हे मिलिंद नसतील, मला वाटतं मिलिंद असतं तर त्यांनी प्रश्न विचारला असता, हे खोटं किंवा ते खोटं, कोणीतरी खोटं असलं पाहिजे ना. तिथे जर हे असेल तर तिथे तो जो कोणी त्यांनी हे तर्क मांडलाय तो म्हणतो सीताच तयार होती त्याच्यासोबत जाया, तेही सोडून देऊन त्या कोणाच्या भावना दुखवती. तो घेऊन जातो तिला, तो आपल्या महालात ठेवत नाही. मंदोदरी सांगते त्याला की हे तुझ्या नैतिकतेत बसत नाहीये. कोण्याही स्त्रीची इच्छा नसताना तिच्यावरती अत्याचार करणं हा एक प्रकारचा बलात्कार आहे. आणि तो एवढा नैतिकवादी राजा आहे की तो म्हणतो जोपर्यंत हिच्यामध्ये माझ्याविषयी तो भाव उत्पन्न होणार नाही तोपर्यंत मी हिला स्पर्श करणार नाही. आणि तो तिला अशोक वाटिकेमध्ये ठेवतो. आणि तरी आम्ही त्या रावणाला दरवर्षी जाळतो. त्या रामाने सुपर्णकेची विटंबना केली, त्याला आम्ही साधा चटका पण द्यायला तयार. एखादा चटका तर द्या दरवर्षी त्याला, की तू तिची विटंबना केली होती, याला चटका देऊन त्याला जाळू. त्या बिचाऱ्याने काहीच नाही केलं, त्याला दरवर्षी जाळतात. म्हणून राक्षस म्हणणारालाही त्यांचा गुन्हा नसतानाही या व्यवस्थेने त्यांना वाईट बनवलं. तेच बाबासाहेब इथं लिहितात की असुर दैत्य यांना कृष्णाने गीतेमध्ये वाईट शब्द वापरलेत. ऍक्च्युली ते वाईट लोक नव्हती. प्रतिक्रांतीमध्ये त्यांनी त्याला वाईट ठरवलं. बाबासाहेब एका ओळीमध्ये इथं करतात, पण त्याचा मतीचा अर्थ हा एवढा मोठा आहे. मी अशा लोकांना आसुरी गर्भात फेकून देईल की ज्यामुळे ते दुःखाच्या खाईत जाऊन पडतील. असे लोक कृष्णाला अप्रिय व प्रिय नाहीत. माझ्या मते गीतेतील ही सर्व वर्णने विसंगतीने भरलेली आहेत. अशा विसंगतीपूर्ण विधानाची कल्पनाच करता येत नाही. मला वाटते हे मनाचे तर्क आहेत. प्राध्यापक मॅक्स मुलर यांनी म्हटल्याप्रमाणे हा सर्व कल्पनेचा विलास आहे. इतकेच नव्हे तर विसंगतीमधून लेखकाच्या सद्सद विवेकबुद्धीची प्रचिती येते. आणि बाबासाहेब त्याच्याही पुढे जाऊन जातात की हा मॅक्स मुलर जसं म्हणतो की हा ग्रंथ दैवी बिवी तर नाही, पण एका सामान्य माणसाने लिहिलेला आहे. कारण त्याच्या बुद्धीची किंमतच इथे कळते की तो एका ठिकाणी वेगळा तर्क लावतो आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा तर्क लावतो. आणि म्हणून हे ग्रंथ कृष्ण हा देवनिर्मित असूच शकत नाही. कारण हे अविकसित डोक्यातून निर्माण झालेली गीता आणि त्या पात्राच्या मुखातून वदवलेले हे अविकसित वाक्य आहेत. याला कुठेही तोड येत नाही. कारण एका ठिकाणी तत्वज्ञानाची भाषा असते
तर दुसऱ्या ठिकाणी लगेच ती घसरलेली असते. याला मॅक्स मुलरचं उदाहरण बाबासाहेब देत आहेत. आधुनिक विचारसरणीच्या अभ्यासकांनी मांडलेली काही मते आहेत. पुराण मतवादी पंडिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला भिन्न भिन्न मत प्रदर्शन झालेले आढळले. एक मत असे आहे की भगवद्गीता हे एका पंथाचे पुस्तक नाही, त्यात तिन्ही प्रकारच्या मुक्ती मार्गाचा समान आधारभाव आहे. कर्म मार्ग किंवा कर्तव्याचा मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, या तिन्ही मार्गाने मुक्ती मिळते अशी शिकवण आहे. मी कालच जसं सांगितलं की भगवद्गीतेमध्ये तुमच्या धम्मपदाचीच कॉपी केलेली. धम्मपदामध्येही 18 अध्याय आहेत आणि गीतेमध्येही 18 अध्याय. भगवद्गीतेने जसा भगवान बुद्धांनी कर्म सिद्धांत सांगितला तसा भगवद्गीतेने कर्मयोग घेतला आणि कर्मयोगालाही विकृत केलंय. भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत काय आहे की तुम्ही जसं कराल तसं फळ तुम्हाला मिळेल. यांचा कर्म सिद्धांत तसा नाही. यांचा कर्म सिद्धांत तुम्हाला यज्ञ करायला सांगतो. कर्म काय करायला सांगतात? ते यज्ञ करायला सांगतात. हे त्यांचं कर्म आहे. भगवान बुद्ध तुमचा वागणं आचरण याला कर्म म्हणतात आणि यांच्या कर्मयोगामध्ये तुम्हाला कर्मकांड करायला सांगतात. म्हणून बाबासाहेब म्हणतात की यांच्या कर्मकांडाला ते कर्म सिद्धांताचा त्याला कर्मयोग म्हटलंय आणि भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग या तिन्ही मार्गाने मुक्ती मिळते अशी शिकवण ते देतं. भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये तुम्ही जर 3 शब्दात आहे, प्रज्ञाशील करून, ते 3 शब्द आहेत की नाही. प्रज्ञा म्हणजे बुद्धी आहे ना, ज्ञान आहे. करुणा म्हणजे त्याच्या प्रती निर्माण झालेली काय म्हणता येईल, दया तर नाही म्हणता येणार, पण कुठल्याही व्यक्तीच्या प्रती निर्माण असणारी तुमच्यातली सहानुभूती आहे की कोणाप्रती घृणा करायला भगवान बुद्ध शिकवत नाही. म्हणून प्रज्ञा, करुणा आणि सी ह्या 3 गोष्टीला महत्व दिलंय. यांनी 3 मार्ग करताना प्रज्ञा म्हणजे बुद्धी यांनी ज्ञानयोग सांगितलं. कर्मयोग कर्म सिद्धांताला याला. म्हणून बाबासाहेब सांगतात की ह्या ज्या कॉपी केलेल्या आहेत ह्या कॉपी पण त्यांनी सरळ नाही केलं. आता काही काही गोष्टीचं अनुकरण असतं की नाही. अनुकरण सरळ केलं तर त्याला आपण कॉपी म्हणतो, पण त्या अनुकरणाला विकृत केलं तर मग मात्र ती विकृती आहे. चांगल्या गोष्टीच्या अनुकरणाला विकृत करून घेतलं तर विकृती आहे. मग आता कधी कधी आपण पोशाखालाही काय म्हणतो, पाश्चात्याची कॉपी केली. पण त्याच्यात आता पिक्चरच्या नावाखाली जी फॅशन चढली तर ती एखाद्या वेळेस विकृती होते ना. आजच्या आपण जर या 50-60 वर्षातलं, कारण काही लोकांना ते आवडणार नाही, कारण प्रत्येकाचा काय खावं, काय प्यावं, कसं घालावं हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा विषय आहे. परंतु आपण जर त्यातले फरक बघितले, आता तुमच्याच लक्षात आलं असेल की 60-62ला तुम्ही जरी लहान असाल तर तेव्हा बेल बॉटम नावाचा एक प्रकार होता. एवढं लंब खाली असायचा पायगोळ. तर बायकाच्या याच्यामध्ये ते सोनेरी पासून तर कुठल्या कुठल्या प्रकारापर्यंत ते गेलं. म्हणून अनुकरण करतानाही त्या अनुकरणाला चांगल्या बाजूने घेतलंय की वाईट बाजूने घेतलंय. जर चांगल्या बाजूने घेतलं असेल तर अनुकरण हे तुमच्यावालं चांगलं होतंय, पण त्याला जर विकृत करून घेतलं तर मग मात्र ती विकृती होते. आणि म्हणून बुद्धपथाचं अनुकरण केलं, पण कसं केलं, विकृती करून केलं. भगवान बुद्धांनी ज्ञान मार्ग सांगितला तो प्रज्ञेचा सांगितला. यांनी ज्ञान मार्ग सांगितला तो दुसऱ्यावरती अत्याचार करण्याचा. ब्राह्मणाला ज्ञानी म्हटलं ना, मग ब्राह्मण काय करतो, खालच्या सगळ्या याच्यावरती अन्याय करतो. भगवान बुद्धांनी ज्ञानी भिक्षूला म्हटलं आणि भिक्षूला काय सांगितलं की बहुजनाच्या हितासुखा करता तू काम केलं पाहिजे. तिकडे कृष्ण काय सांगतो की चातुर्वर्ण्य पद्धती मीच निर्माण केलेली आहे. पंडिताच्या 8 वर्षाच्या पोराला 60 वर्षाच्या क्षत्रियांनी बाप मानलं पाहिजे. दोघातला फरक इथे करतात की अनुकरण तर केलंय, ज्ञानयोग स्वीकारलाय, पण तिथला ज्ञानयोग भिक्षूला बहुजनाच्या हिताकरता सांगितला. इथल्या ज्ञानी ब्राह्मणाला सगळ्यावरती अन्याय करायचा. हा फरक बाबासाहेब सांगतात की गीतेमध्ये जे स्वीकारलं ते विकृत करून स्वीकारलं आणि त्याला तत्वज्ञानाची जोड दिली.
आणि म्हणून हे बाहेरच्या शास्त्रज्ञ लोकांनी याच्यावरती बऱ्याच टीका केल्या, बऱ्याचशा याच्यावरती लिखाण केलेलं आहे. याचा दाखला बाबासाहेब देत आहे. त्यासाठी पंडितांनी 18 अध्यायाकडे लक्ष वेधले आहे. गीतेतील 1 ते 6 अध्याय ज्ञान मार्गाची शिकवण आहे. 7 ते 12 अध्यायात कर्म मार्गाची शिकवण आहे. यावरून प्रत्येक मुक्ती मार्गात समान न्याय देण्यात आला असून गीतेत सांगितलेले 3 आदर्श मुक्ती मार्ग होत. पंडिताच्या अगदी विरुद्ध मत शंकराचार्य व टिळक यांनी व्यक्त केलेले आहे. या दोघांचाही समावेश पुराण मतवादी लेखकांना करावा लागेल. शंकराचार्याच्या मते ज्ञान मार्ग हा मुक्तीचा मार्ग. मी जसं शनिवारी विवेचन केलंच होतं, त्याच्यावरती बऱ्याचशा लोकांनी भाष्य केलं. आपण जे उदाहरणं घेतले आपण 3-4 लोकांचेच घेतले होते. ज्ञानेश्वर घेतले, शंकराचार्य घेतले, टिळक घेतले, विनोबा भावे घेतले, एवढेच नाही, निंबाळकाचार्य यांच्यापासून बऱ्याचशा लोकांनी गीतेवरती भाष्य केलेलं आहे. आणि गीतेवरचं भाष्य सगळ्याचे भाष्य समान नाही, प्रत्येकाचं भाष्य वेगवेगळं. जर तो ग्रंथ साक्ष्यवादी म्हणून आपण म्हणतो ना की प्रमाणवादी असेल, की कुठल्या तरी ग्रंथावर प्रमाण मानून त्याच्यानुसार जर आचरण करायचं तर प्रत्येकाचं भाष्य वेगवेगळं होऊ शकत नाही. त्रिपिटकावरती भाष्य झाली नाही असं नाही झालं, पण कुठेही वाणीवरती मतभेद नाही, भगवान बुद्धाच्या तर्कावरती नाही. इथे शंकराचार्य त्या गीतेतल्या ज्ञान योगाला प्राधान्य देतो, बाकी निरर्थक ठरवतो. आणि म्हणून शंकराचार्याला निंबाळकाचार्य आणि ह्या लोकांनी सांगितलं हा हिंदू धर्माचा प्रणेता होऊ शकत नाही, हा प्रसन्न बौद्ध आहे. प्रच्छन्न बौद्ध म्हणजे काय? छुपा बौद्ध आहे. कारण शंकराचार्याचं पूर्ण तत्वज्ञान नागार्जुनाच्या शून्यवादावरती आहे. आता तो खूप मोठा विषय आहे, नागार्जुनाचा शून्यवाद, माध्यमिक शून्यवाद काय, तो कसा शंकराचार्याने स्वीकारला, त्याच्यात जर गेलं तर आपला परशवास पण त्याच्यात घालवावा लागेल. तर ते सांगितलं की शंकराचार्याने मग कशावर जोर दिलेला आहे, तर तुमच्या ज्ञानवादावरती. आणि ज्ञानवाद म्हणजेच भगवान बुद्धाचे प्रज्ञा, तोच माध्यमिक शून्यवाद, नागार्जुनाचा माध्यमिक शून्यवाद. तर टिळक मात्र कर्मवादावरती भर देतात. कारण टिळकाला माहिती झालं होतं की आता इंग्रज ब्राह्मणाच्या विरुद्ध व्हायला लागले, म्हणून कर्मवाद काय, तर आता आंदोलन केलं पाहिजे, म्हणून त्यांनी कर्मवादावरती गीता रहस्य ते त्याच्यावरती हे करतात. म्हणून बाबासाहेब सांगतात की गीतेवरती एवढी भाष्य झाली पण कोणाचंही एकमत झालेलं नाहीये. आणि ज्या ग्रंथावर एकमत होत नाही तो ग्रंथ प्रमाणवादी असू शकत नाही, कारण प्रत्येकाने त्याच्यावर वेगवेगळे विश्लेषण केले. म्हणजे एकाने जर भक्ती योगाला महत्व दिलं असेल तर त्यांनी ते 2 योग नाकारलेले आहेत. भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये तसं झालेलं नाही. उलट भगवान बुद्ध दम देतात कशा बाबतीत, की विनय पिटक हे भिक्षू करताय, सामान्य ग्रस्तानं वाचणं ती चोरी आहे. भगवान बुद्ध किती सुंदर जे तुझ्या करता नाही ते तू वाचूच नकोस, कारण ते तुझ्या करता नाहीये, आणि तुला जर ते वाचायचं तर भिक्षू. विनय पिटक ग्रस्तांनी वाचणं भगवान बुद्ध चोरी म्हणतात, कारण ती त्यांची वस्तू आहे, तू कशाला चोरतोस. अशा प्रकारचं आहे. आता आपली ओट चोरीचा प्रकरण खूप मोठं झालं की नाही, तर तेच आहे ना की आमचा अधिकार कोणी चोरू नये, तसं भिक्षूचा अधिकार आहे ते विनय पिटक. सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि भगवान बुद्धाचं हे तत्वज्ञान कुठेही बदल होत नाही. याच्यावरती कुणीही भाष्य नाही केलं की सुत्त पिटक भगवान बुद्धांनी इथं ह्या उपासकाकरता वेगळं सांगितलं, त्या उपासकाकरता वेगळं सांगितलं, की अमुक करता वेगळं सांगितलं, असं कुठेही होत नाही. भगवान बुद्धाचं पूर्ण तत्वज्ञान सगळे करता ओपन आहे. आणि त्यांनी ते त्याच्याच करता भिक्षू करता विनय वेगळे बनवले, कारण ते ग्रस्ताला पाळणं शक्य नाहीत आणि ते ग्रस्तांनी पाळूही नाहीत, कारण सर विसरते. आताही आपली अडचण काय व्हायला लागली, मी माझं काम सोडून देतो दुसऱ्याच्या कामात लोळलो. आमची अडचणच ती आहे, आम्हाला आमचं काम करायचं गरज. आम्ही अडचण कुठली होती आमची, आता आम्ही चर्चा करत होतो की मग एक भंतीजी दुसऱ्या भंतीजीला विरोध करतो,
तर मग ते दुसरे म्हटले की आता गणपती बसणार आहेत, मग त्याला विरोध कर ना. अरे माझं घर सोडून दुसऱ्याचं घर का झाडू मी? तो त्यांचा प्रश्न आहे ना. त्यांना त्यांच्या घरात ते चांगलं वाटत असेल, त्यांच्यातल्या कोणीतरी निर्माण व्हावं म्हणून की 3 तलाक मोदींनी बंद केला. ऍक्च्युली हा कोणी करायला पाहिजे होता? त्यांच्या मुल्ला मौलवींनी बंद करायला. कारण माझं घर मीच झाडलं पाहिजे, माझ्या घरातली घाण मीच साफ केली पाहिजे, आम्ही दुसऱ्याच्या घरातली साफ करायला सांगतो. बरं ठीक आहे, दुसऱ्याच्या घरातली करा बी, पण पहिली तुमची साफ असू द्या ना. माझं घर घाण ठेवायचं दुसऱ्याचं साफ करायला जायचं, हे कोणी सांगितलं? आणि म्हणून आमच्यामध्ये अडचणी त्याच झाल्या की आम्ही दुसऱ्याचीच कामं सांगायला लागलो, आमची कामं आम्ही विसरायला लागलो. बाबासाहेबाला तेच सांगायचं होतं की गीतेमध्ये यांनी काय केलं, तर गीताही काय सांगते? गीता पण तेच सांगते की ब्राह्मणाचं वर्चस्व यांनी मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या घरातच डोकवायला सांगितलेलं आहे. तो सगळ्याला समान अधिकार द्यायला तयार नाही. आणि म्हणून बुद्ध धर्माच्या बुद्धपदाची म्हणा किंवा त्रिपिटकाची जरी कॉपी केली असेल, पण ती विकृत करून केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब इथं लिहितात की क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये हे जेवढे बी काही निर्माण करण्यात आलं, हे सगळं कशा करता निर्माण करण्यात आलं, तर एका वर्णाला किंवा एका जातीला वर्चस्व देण्याकरता आणि दुसऱ्या वर्णाच्या जातीला किंवा वर्ण आश्रमाला नीच देखण्याकरता ही सगळी जी निर्मिती करण्यात आली, ती सगळी निर्मिती चातुर्वर्ण्याला किंवा ब्राह्मणशाहीला मजबूत करण्याकरता करण्यात आलेली आहे. तर आज आपण ही सगळी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाहेरच्या दार्शनिकाची मतं बाबासाहेबांनी ते उद्घृत केलेली आहे. इथपर्यंत आपण बघितलं, बाकीचं आपण उद्या बघूया.